करता करता चक्क 5:45 वाजले बघा. सकाळी 11ला कटिंगला घेतलेलं. इंटरव्ह्यू देता झाला क्लायंट आले होते आणि दुसरे त्याच्यातून चौकशी गँग पण येत होतं. चौकशी करणाऱ्यांना काय टाइम टेबल वेळ काळ काही नसतो. शॉपमध्ये सगळ्यांचं स्वागत. पटलं सांगा, नाही पटलं तर त्यांना थोडक्यात उरका असं असतं. तर आज टोटल 8 ब्लाऊज कटिंग झाले आणि दिवस गेलेला आहे. यातला दिवस त्याच्यामध्ये चहा ब्रेक झालेला आहे आणि सुनीता सुद्धा आमच्यात अजिबात थांबलेली नाही आहे. आणि हे 4 ब्लाऊज कटिंगमध्ये तिनं जोडलेत. हे 4 जोडून ठेवलेत. एक ब्लाऊज जे आहे ते इकडे जोडणं चालू आहे कॉफी कलरचं. तिकडे बघा पुढे ती पिना लावायला गेली आहे त्या साईडला. ते 5वं झालं आणि हे 3 जे आहेत हे कटिंग मी आता केलेत. म्हणजे आज टोटल 8 ब्लाऊज झाले आणि 8 ब्लाऊजांमधले तिने केलेले हे 4. 5वं चालू आहे. उद्या आहे संडे. संडेचं मी घेते सुट्टी कारण आमचे कारभारी असतात घरी. कारभाऱ्यांना असते आमच्या सुट्टी. त्याच्यामुळे एक दिवस कारभारांच्या नावावरती, बाकीचे सगळे आपल्या शॉपच्या नावावरती. म्हणून काय घरी निवांतपणा नसतो. घरी ढीग कामं असतात आठवड्याभराची पडलेली, ती उरकायची असतात. त्याच्यामध्ये संडे कसा निघून तो कळत नाही. आणि ही सगळी ब्लाऊज आजची कटिंगची झालेली आहेत बघा. दिसत आहेत का तुम्हाला केवढी ब्लाऊज आहेत ते. आणि आता ही मॅडम किती जोडेल तेवढे जोडेल. म्हटलं कटिंग तर करून घेते म्हणजे एकसारखं शिवता येईल. हे संपेपर्यंत तर कटिंगचं उद्यापर्यंत टेन्शन नाही आहे. हे जोडायचे पाठीमागं ठेवते. आणि हे जे ब्लाऊज मी सकाळपासून तुम्हाला किती वेळा दाखवते बघा, ह्याला अजून हात लागलेला नाही आहे. आता ती ऑफिसवरनं सुटली असेल नेहा मॅडम आमची आणि ब्लाऊज घ्यायला येईल. तोपर्यंत ह्याला पटकन लेस लावून घेते आहे आणि मग हिने जोडलेले ब्लाऊज शिवायला घेते आहे. तोपर्यंत अधूनमधून क्लायंट येतीलच. असा आमचा चालला आहे बिझी शेड्यूल. तुमच्या दिवाळीचे कामं कसे चालले आहेत, तुमची रोजची ब्लाऊज किती होत आहेत, किती शिवत आहेत, आपले व्हिडिओ पाहताय की नाही, ब्लाऊज शिवता का होईना पहा. कारण ब्लाऊज कापता मी व्हिडिओ करते. ब्लाऊज शिवता तुम्ही पहा. नाहीतर मग काय एवढी मेहनत माझी सगळी तुम्ही नाही बघितलं तर जाईल ना वायाला. तर आता चला ह्याला लेस लावून घेते आणि हे शिवलेले ब्लाऊज जोडलेले आहे ते मी शिवायला घेते. जेवढं होईल तेवढं होईल. संध्याकाळची वेळ आहे आणि आमच्या समोर आहे ना आज रोडचं काम चालू आहे. त्याच्यामुळे डांबराचा इतका डार्क वास येतोय, असं म्हणजे डार्क स्मेल येतोय. डोकं दुखायला लागले सकाळपासून. त्याने दाखवते तुम्हाला, थांबा.